मुंबई विमानतळानं जगातील 10 आवडत्या आंतरराष्ट्रीय विमानतळांच्या यादीत स्थान पटकावले। सलग तिसऱ्या वर्षी ट्रॅव्हल लेझरच्या प्रतिष्ठित पुरस्कार यादीत स्थान मिळवणारं मुंबई विमानतळ एकमेव भारतीय विमानतळ आहे। अटल सेतू आता केवळ वाहतुकीसाठीच नव्हे तर डिजिटल कनेक्टिव्हिटीसाठीही ओळखला जाईल। MMRD अटल सेतूमध्ये ऑप्टिकल फायबर केबलचं जाळं बसवणार आहे। या प्रकल्पामुळे अटल सेतूवरून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना हाय स्पीड इंटरनेट सुविधेचा लाभ घेता येईल। वरळी BDD चाळ पुनर्विकास प्रकल्पातील D आणि E या 2 इमारतींना ओसी मिळाली आहे। 556 रहिवाशांचा लवकरच नव्या आलिशान घरांमध्ये गृहप्रवेश होईल। रहिवाशांना नव्या घराचा ताबा देण्यासाठी म्हाडानं मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली। त्यांची वेळ मिळताच चावी वाटपाचा कार्यक्रम होईल। गणेशोत्सवाचा उत्साह आणि पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी मुंबई महापालिका सज्ज झाली। सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारणीच्या परवानगीसाठी होणारी धावपळ कमी करण्यासाठी पालिकेनं ऑनलाईन एक खिडकी प्रणाली सुरू केली आहे। तसंच नियम मोडणाऱ्या मंडळांवर दंडात्मक कारवाईचा इशारा दिलाय। पवई तलाव प्रदूषणाच्या विळख्यात अडकलाय, त्यामुळे हा तलाव प्रदूषणमुक्त होण्यासाठी इथे विसर्जनावर बंदी घालावी अशी आग्रही मागणी पर्यावरण प्रेमींनी केली। गणेशोत्सव नवरात्रोत्सवानिमित्त पवई तलावात मूर्ती विसर्जनाला परवानगी देऊ नये अशी मागणी करणारं पत्र पर्यावरण अभ्यासकांनी मुंबई महापालिकेला दिले। शहापूर तालुक्यातल्या चोरांचा सुळसुळाट वाढलाय। चोरी करण्यासाठी आलेले चोर इमारतीच्या CCTVत चित्रित झालेत। गोठेघर इथल्या इमारतीत चोरीसाठी ते आले होते। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।